काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा पक्ष राहील का. खासदार बनण्यासाठी वडिलांच्या मृत्यूच्या चौकशीच्या पाठीमागे लागत नाही. ज्यांच्या मांडीवर ते बसलेले आहेत ते त्यांना संपवायला निघालेले आहेत. बारामती विधानसभेतील पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा असतानाही काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संताप निर्माण झाला. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार म्हणाले, काँग्रेसला समजायला हवं, त्यांना पुढे जाऊन याचा त्रास होणार. महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल झालाय अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय. मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवारांच्या या टीकेला आता काँग्रेसकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पार्थ पवारांना धड भाषणही देता न येणारे, कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवर नुकतेच खासदार झालेले आणि कृतज्ञ मुलगा अशा कडवट शब्दांमध्ये जोरदार हल्ला करण्यात आलाय. ट्विटमध्ये म्हटलंय, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला. जिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करत आहेत. यावर या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं. या वादामुळं बारामतीत राजकीय चर्चांचा पारा उंचावलाय. पार्थ पवार या टीकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आणि त्यातून पुढील राजकीय परिणाम काय होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.